तुमची बायको तुम्ही शोधा। शिंदे ने आज अपना रिजाइन दे दिया है सीएम पद से, कैसे देखते हैं? वो तो उनको देना ही था ना, कार्यकाल ही खत्म हो गया, 26 तारीख है, अब कार्यकाल खत्म हो गया। नया चेहरा कौन होगा सीएम को जिसको लेकर विवाद? मैं जाता हूँ, देख के आता हूँ चेहरा किसका अच्छा है, वो आपको आके बता दूंगा। सर, एमबीए को एक करारी हार का सामना करना पड़ा है, क्या मंथन की जरूरत है? क्या लोगों तक आप अपनी बात नहीं पहुंचा पाए? कहीं कोई कमी नजर आई? हम पहुंचा पाए, लेकिन ईवीएम ने रोक दिया। ठीक है, आज की मीटिंग में किस मुद्दे पर ज्यादा चर्चा पे ध्यान दिया? ईवीएम। बहुत गुस्सा है उम्मीदवार, और ये गुस्सा उम्मीदवार नहीं है, महाराष्ट्र की जनता बहुत व्यथित है कि ये क्या हो गया। देखो, हम मान सकते हैं कि चलो हमें 30 सीट मिली, 20 सीट मिली, कांग्रेस को 40 सीट मिली, शिवसेना को 30 सीट मिली, शरद पवार को 10 सीट। इधर ही हमको शक आ गया कि ये तो शरद पवार के अंतिम, यानी उनकी भगवान उनकी उम्र और लंबी कर दे, लेकिन जो अंतिम दिन है, अंतिम बरस है, उसमें उनको अपमानित करके, उनको पूरा करके महाराष्ट्र के सामने पेश किया गया है। शरद पवारांना अतिशय आत्मक्लेश सहन करावा लागेल, ते ह्युमिलेट होतील आणि त्यांच्या विरोधकांना एक प्रचंड तो असा विकृत आनंद मिळेल, अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे। शरद पवार फक्त 10 सीटच जिंकू शकतात, हे जे सत्य मान्यच होत नाही महाराष्ट्रात, आणि म्हणून महाराष्ट्रातनं आवाज निघतोय। मी इथं जिंकलोय 97,000, मला काही फरक पडत नाही। 97,000 जिंकलो असताना पण मी म्हणतो की आमच्या इथे हे लफडं आहे का। माझ्या विरोधातला उमेदवार होता, त्यांनी मिठाई आणून ठेवली होती, त्यांनी फटाके आणून ठेवले होते, त्यांनी ढोल ताशा आणून ठेवले होते, सगळी तयारी करून ठेवली होती, आणि प्रत्येकाच्या तोंडात एकच होतं, आम्ही 13,000 जिंकणार, आम्ही 13,000 जिंकणार, आम्ही 13,000 जिंकणार। ते झालं ते झालं, पण एवढा कॉन्फिडन्स येतो कुठनं? म्हणजे माझ्यासारख्या माणसाला 6व्या फेरीपर्यंत दुखदुख होत होतं, ते जरा म्हणजे काय कळायलाच मार्ग नाही। म्हणजे मी एक असा किस्सा ऐकलाय की, हे टीव्हीवर सांगू नये, पण एका उमेदवाराने एका सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला फोन केला की मला 5 कोटी लागतील, तर त्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं, अरे 5 कोटी ठेव घरात, तुझं काम झालेलं आहे।